नमस्कार, मी पूर्वा खालगावकर. KTVच्या कोकण वार्तामध्ये आपलं स्वागत. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. सन 2021-22 या आर्थिक वर्षात रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती बँकेला झाला तब्बल 20,71 लाखांचा निव्वळ नफा. चेअरमन डॉक्टर तानाजीराव चोरगे यांचं प्रतिपादन. इंदिराबाई हळवे मावशींचं आरोग्य क्षेत्रातील काम महान होतं. उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री नामदार उदय सामंत यांनी व्यक्त केला विश्वास. आणि भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती रत्नागिरीसह जिल्ह्यात उत्साहाने करण्यात आली साजरी. यापुढील बातम्या अल्पशा विश्रांतीनंतर. समंदर की गोद में पला है तू, अंगड़ाई लेते ही लहरें शुरू. आज यौवन की मस्ती छोड़, ले चलता हूं तुझे एक नए मोड़. आजा तुझे मां पुकारे अब, छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हंसी. गले लगा ले उसे ए फकीर, इंतजार कर रहा है तेरा तो. चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो. आजा तुझे मां पुकारे अब, मीलों आगे चलना है हमें. सिर्फ फसल नहीं, तेरे स्पर्श की चाह में बैठे हैं शहरों में भी कहीं. उनके मुख पे भी लानी है मुस्कान, उन्हें भी देनी है एक नई पहचान. आजा तुझे मां पुकारे अब. फिनोलेक्स पाइप्स पहुंचाए पानी को अपनी मां के पास. एपेक्स मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, रुग्णांची सेवा हेच आमचे ध्येय. अद्ययावत सोयींनी युक्त असलेलं आणि योग्य निदान व उपचार देणारं रत्नागिरीतील मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल म्हणजेच एपेक्स मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल. आमची वैशिष्ट्य 24 तास अपघात विभाग, ऑर्थोपेडिक विभाग, दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया, आधुनिक मशीनद्वारे आजारांचं योग्य निदान, नॉन कोविड सेवा, सर्व प्रकारची कॅशलेस सुविधा, 24 तास सर्व प्रकारची अत्यावश्यक सेवा उपलब्ध आणि सर्वसामान्यांना परवडतील असे दर. कोविडच्या पहिल्या लाटेत सुरू झालेले एकमेव खासगी हॉस्पिटल म्हणजेच एपेक्स मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल. आमचा पत्ता एपेक्स मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, नाचणे रोड, रत्नागिरी. संपर्क 84829484439. आता वळूया सविस्तर वृत्तांताकडे. सन 2021-22 या आर्थिक वर्षात रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती बँकेला तब्बल 20,71,44,000 रुपयांचा निव्वळ नफा झाला असल्याची माहिती चेअरमन डॉक्टर तानाजीराव चोरगे यांनी दिली आहे. बँकेला दरवर्षीप्रमाणे या वर्षी सुद्धा ढोबळ नफा हा 43,57,00,000 इतका झालेला आहे. आपल्याला हे सगळं आपण दिलेलं आहे, तयार मटेरियल दिलेलं आहे. त्याचप्रमाणे यावर्षी भाग भांडवलामध्ये 1 कोटी रुपयानं वाढ झालेली आहे. यावर्षीचा स्वनिधी जवळजवळ 264 कोटी एवढा वाढला आहे. गंगाजळी व इतर निधी 210 कोटीपर्यंत गेलेले आहेत. यावर्षी ठेवी आमच्या जवळजवळ 2288 कोटी इतक्या वाढलेल्या आहेत. आणि कर्जे यावर्षी आपल्याकडं 178 कोटी कर्ज व्यवहार कमी झालेला आहे. नेट प्रॉफिट आपला 20,71,00,000 इतका आहे. तो गेल्या वर्षापेक्षा जास्त आहे. त्याचप्रमाणे खेळतो भांडवल आपलं यावर्षी वाढलेलं आहे. 2,778 कोटी इतकं खेळतो भांडवल वाढलेलं आहे. आणि प्रतिशाखा व्यवसाय हा 45,84,00,000 इतका आहे.
रत्नागिरी येथील बँकेच्या मुख्य सभागृहात आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना चेअरमन डॉक्टर तानाजीराव चोरगे यांनी देशातील अनेक बँका अडचणीत सापडल्या असल्या तरी रत्नागिरी मध्यवर्ती बँक मात्र देशात दुसऱ्या क्रमांकावर आहे आणि त्याचे नुकतेच नाबार्डने कौतुकही केलं होतं असं म्हणाले. छोटा प्रश्न राहिला, देशामधल्या सध्याच्या बँकिंगची अवस्था पाहता घोटाळे अमुक तुमुक ह्याच्यामध्ये देशामध्ये टॉप 10 मध्ये टॉप 5 मध्ये नेमकी आरडीसी बँक किती नंबरला आहे? आता मागच्या वेळी आपण तुम्हीच मला वाटतं होता नाबार्डनंच तुम्हाला सांगितलेलं आहे. ते मी आता तुम्हाला काय सांगू, देशामध्ये त्यांनी सांगितलं की देशामध्ये 2 नंबरला तुमची बँक आहे असं आम्ही सांगितलं, त्यांनी सांगितलं आम्हाला. आता तुमच्या मार्फतच आम्हाला हे कळलं, कारण आम्ही आमची पाठ थोपटून कधी घेत नाही. तुम्ही कधी पाठ थोपटाल त्यावेळी फक्त धपाड घालू नका म्हणजे. या प्रसंगी उपाध्यक्ष बाबाजी जाधव, संचालक ॲडव्होकेट दीपक पटवर्धन, संचालक सुधीर कालेलकर, संजय रेडीस, जयंत जालगावकर, नवीन व्यवस्थापक संचालक अजय चव्हाण आदी उपस्थित होते. चेअरमन डॉक्टर तानाजीराव चोरगे यांनी बँकेच्या प्रगतीचा आलेख पत्रकार परिषदेत सादर केला. प्रति कर्मचारी हा जवळजवळ 4 कोटी प्रति कर्मचारी शाखा 9 कोटी 12 लाख इतका झालेला आहे प्रति कर्मचारी व्यवसाय. जवळजवळ 60% वर CD रेशो आपण मेंटेन केलेला आहे यावर्षी. नेटवर्क आपल्या बँकेचं अत्यंत चांगला आहे. CRR नाबार्डच्या याच्याप्रमाणे 9% लागतो, आपला 12% 53 12.5 पर्यंत आहे. आणि नेहमीप्रमाणे नेट NPA 0% आहे. ही आपली या वर्षाची आर्थिक प्रगती म्हणा किंवा स्थिती आपल्या समोर मांडताना मला आनंद वाटतो. दरवर्षीप्रमाणे आपण सर्वांनी सहकार्य केलं. मागच्या 2 वर्षामध्ये करोना काळामध्ये किंवा नैसर्गिक आपत्तीमुळे अनेक कर्जदार अडचणीत आले. त्यांना सहकार्य करण्याकरता आपण गेल्या वर्षी अनेक योजना आखल्या. त्याचप्रमाणे कर्जाचं पुनर्गठन केलं आणि अनेक लोकांना थकबाकीतून वाचवण्याचा सुद्धा आम्ही प्रयत्न केला. बँक नेहमीच शेतकऱ्यांना सामान्य लोकांना आणि सामाजिक बांधिलकी म्हणून सातत्यानं काम करत आहे. यावर्षी आपण जिल्हा परिषदेला सुद्धा यावर्षी आपण कोविडच्या उपकरणासाठी मदत केली. त्याचप्रमाणे ज्यांची जमीन पुरामध्ये वाहून गेली ते तिवरे वगैरे भागामधील अनेक शेतकऱ्यांचं अल्पमुदत साधारणतः 4-5 लाख असेल ते आम्ही त्यांचं माफ केलं. आणि अशा लहान सहान गोष्टी ज्या आहेत त्या आपण त्या परिस्थिती रूप आपण त्याच्यावर निर्णय घेत आलो आहोत. आणि अशा स्थितीमध्ये सर्व सभासद आणि आपण सर्वांनी जे काय सहकार्य केलं त्याबद्दल मी आपला सर्वांचा आभारी आहे. हळपे मावशींनी आरोग्य क्षेत्रात केलेलं काम महान होतं. त्यामुळे त्यांचा आदर्श पुढे सुरू ठेवणं काळाची गरज आहे असं प्रतिपादन उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री नामदार उदय सामंत यांनी केलं आहे. की स्वतःच्या घरामध्ये पहिली मुलगी गेल्यानंतर असेल, दुसरी मुलगी गेल्यानंतर असेल, तिसरी मुलगी गेल्यानंतर असेल, आरोग्याची सुविधा माझ्या घरातल्यांना मिळाली नाही, माझ्या घरातल्यांना सुविधा मिळाली नाही म्हणून ही वेळ आली. ती वेळ दुसऱ्यांच्या घरामध्ये येऊ नये हा उदात्त हेतू डोळ्यासमोर ठेवून मावशींनी या ठिकाणी आरोग्याची सुविधा निर्माण केली. हा आदर्श आम्ही सगळ्यांनी घेतला पाहिजे. आज आरोग्य केंद्र काढायचं म्हटलं तरी बनेसाहेब राजकारण होतं, त्याचं श्रेय कोणाला मिळेल ह्याच्यावरनं राजकारण होतं. पण मला असं वाटतं की इंदिराबाई हळपेंनी ते श्रेय कोणाला मिळेल, कोण त्याचं उद्घाटन करेल
नंतर ते कोण चालवेल ह्याचा देखील विचार केला नाही. आणि म्हणून नुसतं आरोग्याची सुविधा मिळाली म्हणून त्यांचं कार्य महान आहे असं मला वाटत नाही. तर जसं पुस्तकामध्ये तुम्ही त्यांचं कार्य लिहिलं तसं आम्ही काय आदर्श घेतला पाहिजे त्यांचा हे देखील एकशेट्टी साहेब लिहिणं गरजेचं आहे. कारण आता सगळ्यात मोठे वाद होतात, शाळेचं उद्घाटन कुणी करायचं, उदय सामंतनं करायचं की बने साहेबांनी करायचं. बने साहेबांनी केले की परत उदय सामंत करणार, उदय सामंतने केले की परत बने साहेब करणार. ही जी काय प्रवृत्ती समाजामध्ये आणि वेगळ्या पद्धतीनं वाढते हे कुठंतरी थांबवण्यासाठी ही पुस्तकं अतिशय महत्त्वाची आहेत. संस्थेतर्फे नामदार उदय सामंत आणि व्यासपीठावरील मान्यवरांचं स्वागत करण्यात आलं. सन 1954 साली फक्त 2 कॉटच्या सहाय्याने देवरुख सारख्या ग्रामीण भागात इंदिराबाई हळबे मावशींनी आरोग्य सेवा उपलब्ध केली होती आणि आज त्याचा मोठ्या प्रमाणात विस्तार झाला असल्याचं कार्याध्यक्ष अभिजित हेक्षेटे यांनी सांगितलं. आजचं एक मोठं औचित्य असं आहे की आज जागतिक आरोग्य दिन आहे आणि या जागतिक आरोग्य दिनाच्या निमित्ताने इंदिराबाई हळबेंच्या स्मृतींना आज आम्ही खऱ्या अर्थाने एक जागवतोय. कारण 1954 मध्ये याच जागेत फक्त 2 कॉटच्या साह्याने आरोग्य सुविधा इंदिराबाईंनी सुरू केली, मावशींनी सुरू केली आणि ती आरोग्य सुविधेचा त्यांचा विस्तार एवढा प्रचंड केला की या परिसरातल्या जवळपास 100 गावातून आणि अगदी सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या काही गावातून या आरोग्य सुविधा त्यांनी सुरू केल्या. त्यांच्या या संपूर्ण आरोग्य सुविधेचं दखल जमनालाल बजाज या आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या पुरस्काराने घेतली आणि 1989 साली त्यांना तो पुरस्कार देण्यात आला. मावशींचा हे जे मातृमंदिरचं जे काम आहे ते ऑर्फनेज सेंटर गोकुळच्या माध्यमातून आहे. त्या ऑर्फनेज सेंटरमधून तयार झालेल्या मुलांना स्किल बेस यावा म्हणून ITI आहे, ॲग्रिकल्चर कॉलेज आहे, दंडवते ॲग्रिकल्चर कॉलेज आहे. आणखी खूप विविध उपक्रम या माध्यमातून मातृमंदिर करत असते. या प्रसंगी सीमा हेक्षेटे, नरेंद्र चरकरी, समीर जाधव, आमदार कपिल पाटील, अपना बँकेचे अध्यक्ष दत्ताराम चाळके, मेघना चाळके, बापू शेटे, उदय लोध, आत्माराम मेस्त्री, माजी आमदार सुभाष बने यांच्यासह देवरुख पंचक्रोशीतील ग्रामस्थ उपस्थित होते. भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती रत्नागिरीसह जिल्ह्यात उत्साहाने साजरी करण्यात आली. बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि बुद्धं शरणं गच्छामि. विविध पक्षाचे नेते, अधिकारी वर्ग
नागरिक आणि समाज बांधवांनी रत्नागिरी येथील शासकीय रुग्णालयासमोर असलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पूर्णाकृती पुतळ्याला अभिवादन केलं. बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अनुयायांनी रत्नागिरी शहरात शोभायात्रा काढून बाबासाहेब आंबेडकरांना आदरांजली अर्पण केली. दरम्यान रत्नागिरीसह चिपळूण, खेड, लांजा, साखरपा, राजापूर येथेही भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती उत्साहाने आणि विविध कार्यक्रमांनी साजरी करण्यात आली. संघं शरणं गच्छामि बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि. दी बुद्ध
बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया आणि भारतीय बौद्ध महासभा रत्नागिरीतर्फे आयोजित कार्यक्रमात भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनावर आधारित गाणी सादर करण्यात आली. जन्मना भीम जन्मना. रत्न 14 जेव्हा आले जन्माते, धन्य झाली भीमाई रामजी पिता ते. रत्न 14 जेव्हा आले जन्माते, धन्य झाली भीमाई रामजी पिता ते. असा दीन सोन्याचा वाली आला दीनाचा, असा दीन सोन्याचा वाली आला दीनाचा. घरोघरी दीप लागला, बाळ जन्मला तो भीम जन्मला, बाळ जन्मला तो भीम जन्मला. आरके डिजिटल केबल आणि के टीव्ही तर्फे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना कोटी कोटी नमन. शेवटी पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर. सन 2021-22 या आर्थिक वर्षात रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती बँकेला झाला तब्बल 20,71 लाखांचा निव्वळ नफा. चेअरमन डॉक्टर तानाजीराव चोरगे यांचं प्रतिपादन. इंदिराबाई हळबे मावशींचं आरोग्य क्षेत्रातील काम महान होतं. उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री नामदार उदय सामंत यांनी व्यक्त केला विश्वास. आणि भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती रत्नागिरीसह जिल्ह्यात उत्साहाने करण्यात आली साजरी. याबरोबरच आजचं बातमीपत्र संपलं. नमस्कार.